श्री स्वामी समर्थ अध्याय 7 श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तमोध्याय। श्री गणेशाय नमः। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा। आपुल्या कृपे करून अल्पवर्णिले आपुले गुण, श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा। अक्कले कोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयाजी भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणो नियती परब्रह्म। वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी, शास्त्री हेरळी कराधिकांशी, वेतने देऊनी ठेविले। त्या समही मुंबापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषणे वेदांतावरी, करोनी लोका उपदेशिती। कैकाचे भ्रम दौडिले, परमधर्मोपदेशका जिंकिले, कुमा मार्गवर्ती यांसी, आणिले सन्मार्गावरी तयांनी। त्यांसी आणावे अक्कल कोटी, हेतू उपजला नृपापुटी, बहुत करोनी खटपटी, बुवांसी शेवटी आणिले। नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत, भाषणे श्रोतयांचे चित्त, आर्कुशुनी गीती ते। रात्रंदिन नृप मंदिरी, वेदांतचर्या ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे। अमृतानुभवादी ग्रंथ, आणि ज्ञानेश्वरी विख्यात, कित्येक संस्कृत प्राकृत, वेदांत ग्रंथ होते जे। त्यांचे करुणी विवरण, संतोषित केले सर्वजण, तया नगरी सन्मान, बहुत पावले ब्रह्मचारी। ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत, राजग्रही होतसे। जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार, ते समर्थ यतीश्वर, अक्कलकोटी नांदती। एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शनायिती, श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी। पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींसी। ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकून सत्वर, यतीराज हासले। मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहून ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय मनी। हा तो वेडा संन्यासी, बुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले। तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो। परमेश्वर रूप म्हणता यती, आणि करिता त्याची भक्ती, परी हा भ्रम तुम्हा प्रती पडला असे सत्यची। पाहोनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना। ऐसे ब्रह्मचारी बोलूनी, पातले आपुल्या सोस्थानी, विकल्प पातला मानी, स्वामींसी तुच्छ मानिती। नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त झाले। निद्रा लागली बुवांसी, लोटली काही निशी, एक स्वप्न तयासी, चमत्कारिक पडलेसे, आपुल्या अंगावरी रुचिक। एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक, दंशापना करीतसे। ऐसे पाहुणे ब्रह्मचारी, खडबोडी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक ना बोलवे। जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरुनी बबांसी, सावध केले त्यावेळी। हृदय धडाधडा उडू लागले, धर्मेश्वरील झाले ओले, तेव्हा पारशांनी पुसले, काय झाले मनोनी। मग स्वप्नीचा वृत्तांत, त्यासी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्न कैक पडती। असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामी पाशी, पुसता मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हासले। मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपदी तदाकार, होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे,
तरी स्वप्नी देखुनी रुचिंकासी काय म्हणून प्यालासी जरी वृथा भय मानितोसी मग ब्रह्मपदी जानसी कैसे ब्रह्मपदी तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नईची बुवा प्रति पटली खून धरले तत्काल स्वामी चरण प्रेमाश्रूनी भरले नयन कंठ झाला सद्गतीत त्या समयापासूनी भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला पळोनी ब्रह्मपदा योग्य झाले स्वामी चरित्र महासागर त्यातून मुक्ते निवडून सुंदर त्याचा करुणी हार अर्पी शंकर विष्णू कवी इति श्री स्वामी चरित्र महासागर नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभं भवति। श्री स्वामी समर्थ अध्याय 8 श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय। श्री गणेशाय नमः। जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता तुझ्याच कृपे करोन अल्प वर्णिले स्वामी चरित्र पुढे कथा सुरस अत्यंत वदविता तू दयाळ मागील अध्यायाचे अंती विष्णू भुवा ब्रह्मचार्यांप्रती चमत्कार दाविती यती ते चरित्र वर्णिले अक्कलकोटी वास केला जन लाविले भजनाला आनंद होतसे सकला वैकुंठा सम नगरी ते राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार राजे राय बहादूर शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर त्याप्रती सकळ सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्व कर्म अगात तया लागला ब्रह्म संबंध उपाय केले नानाविध परिबाधा सोडी संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन कोडन लागे अन्न पाणी नावडे भोग विलास सुपे भोग कैचा त्यास निद्रा न इची रात्रंदिवस चिंतानले पोळवे केली कित्येक अनुष्ठाने तशीच ब्राह्मण संत परणे बहुसाल तिथली जाणे आरोग्य व्हावे मनोनी विटले संसार सौख्यासी त्रासले या भव यात्रेसी कृष्णवर्ण आला शिरासी रात्रंदिन चैन नसे विधीने लेख भाली लिहिला तो न चुके कवनाला तदनुसार प्राणी मात्राला भोगणे प्राप्त असे की कोणा लागे जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधी पासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी ऐसा विचार करोनी तात्काळ आले त्या स्नानी स्वतः बैसले अनुष्ठानी व्याधी दूर होवया सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुला ते करावी स्वामी सेवा यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी शंकररावांची भक्ती स्वामी चरणी काही नव्हती म्हणून दृष्टांतावरती गाणगापूर न सोडिले ते येथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयासी स्वप्नी पडले अक्कलकोटी जावे तुआ हे जाणोने हित गोष्टी मानसी विचारूनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत तो देखील जन समस्त प्रेमल भक्त स्वामींचे स्वामी नाम वदती वाचे कीर्तन स्वामी चरित्राचे पूजन स्वामी चरणांचे आराध्य दैवत स्वामीच तया नगरीच्या नरनारी काम धंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी
प्रेम भावे सांगती। कित्येक प्राप्त स्नाने करोनी पूजा द्रव्य घेऊनी अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने। महाराष्ट्र भाषा उद्यान पद्मकुसुमे निवडून शंकर विष्णू दोघे जण स्वामी चरण पूजिती। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमध्याय गोडहा। श्री स्वामी चरणार्पणमस्तु। श्रीमस्तु शुभं भवति।